आज आपण शेजवान फ्राईड राईस बनवणार आहोत। मुलांची फेवरेट डिश। हा तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा करू शकता किंवा घरी खाण्यासाठी सुद्धा करू शकता। एकदम सुटसुटीत असा आपला शेजवान फ्राईड राईस आपण करायला सुरुवात करूया। इथं मी काही भाज्या घेतलेल्या आहेत। गाजर, शिमला मिर्च, पत्तागोबी, कांदा आणि आलं लसूण मी बारीक कट करून घेतलेला आहे आणि सगळ्या भाज्या मी उभ्या स्लाइसमध्ये बारीक पातळ कापून घेतलेल्या आहेत। तुम्ही ह्या कमी जास्त केल्या तरी चालेल। आता आपण एका कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घेऊया आणि तेल पूर्ण कढईवर पसरवून घेऊया, म्हणजे आपला भात चिकटणार नाही। आता ह्यामध्ये आपण पातळ काप केलेला कांदा घालून घेऊया आणि तो आपण 2 मिनिटांसाठी परतवून घेणार आहोत। आता थोडासा नरम झाला की आपण ह्यामध्येच आलं आणि लसूण बारीक कट केलेला घालून घेऊया। इथं तुम्ही पेस्ट घातली तरी चालेल, पण ह्याचे तुकडे दाताखाली आल्यानंतर छान लागतं, त्यामुळे इथं मी बारीक कट करून घातलेला आहे। आता आपला कांदा थोडा भाजलेला आहे, तर त्यामध्येच आपण सगळ्या भाज्या घालून घेऊया आणि भाज्या पण आपण 2 ते 3 मिनिटं चांगल्या तेलामध्ये भाजून घ्यायच्या आहेत। हे आपल्याला एकदम मोठ्या गॅसवरती सगळ्या भाज्या भाजून घ्यायच्या आहेत। आता आपल्या भाज्या 2 ते 3 मिनिटं भाजून झालेल्या आहेत, तर आता आपण वरून ह्यामध्ये शिजलेला भात घालून घेऊया। हा तुम्ही राहिला असेल भात शिल्लक तर तो सुद्धा वापरला तरी चालेल, फक्त भात आपला थोडा सुटसुटीत असावा। चिकट भाताने छान आपला फ्राईड राईस होणार नाही। इथं आता मी भाज्यामध्ये चांगला मिक्स करून घेतलेला आहे, तर ह्यामध्ये आपण 1 चमचा व्हिनेगर, 1 चमचा सोया सॉस आणि इथं मी 2 चमचे शेजवान सॉस घातलेला आहे। तुम्ही तुमच्या तिखटनुसार कमी जास्त करू शकता। आता आपण हे सॉस सगळ्या भातामध्ये चांगले मिक्स करून घेऊया। हे आपण एकदम हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं, म्हणजे भात आपला जास्त तुटला जाणार नाही। हे आता चांगलं मिक्स झालेलं आहे, तर आपण आता 2 मिनिटांसाठी हा गॅसवर परतवून घेणार आहोत, म्हणजे सगळे मसाले आपले व्यवस्थित मिक्स भातामध्ये होतील। मी इथं शिजताना भातामध्ये मीठ घातलेलं, त्यामुळे मी मीठ वापरलं नाही। तुम्ही तुमच्या चवीनुसार इथं मीठ वापरा। आता आपण हे गरमागरम सर्व करून घेऊया। ही शेजवान सॉस बरोबर आपण हे वाढलं तरी चालेल। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।